नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत सर्वांनाच आवडणारा, सर्वांचाच मनपसंत असा क्रिस्पी, क्रंची आणि कुरकुरीत मार्केटसारखा चिवडा घरच्या घरी अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागतो. चला तर मग बनवूया. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कुरकुरीत क्रिस्पी क्रंची चिवडा बनवण्यासाठी मी अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम हे पोहे घेतलेले आहेत. हे नॉर्मल पोहे आहे. जे पोहे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच हे पोहे वापरलेले आहेत. तर त्याआधी चिवडा बनवण्यापूर्वी आपल्याला हे पोहे गाळून घ्यायचे आहेत. अशी एक चाळणी घ्यायची आहे आणि आपल्याला हे पोहे गाळून घ्यायचे आहेत. पोह्यांमध्ये छोटे छोटे कण राहतात, डस्ट राहते किंवा पोह्यांचे छोटे छोटे तुकडे राहतात. अशा प्रकारे चाळणीने चाळले की ते पोह्यांचे तुकडे कण खाली राहतील आणि एकसारखे पोहे आपल्याला मिळतील. यामुळे चिवडा पण आपला एकसारखा तयार होईल. तर अशा प्रकारे मी सर्वच पोहे गाळून घेतलेले आहेत. आता आपण चिवड्यामध्ये टाकायचा एक मसाला तयार करून घेणार आहोत, ज्यामुळे चिवड्याची चव एकदम छान होईल. तर त्यासाठी मी 2 चमचे हे अख्खे धने घेतलेले आहेत. धने कच्चेच आहेत. हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. 1 चमचा मी जिरं घेतलेला आहे आणि 2 चमचे जे आपण बडीशेप खातो तो सौंफ घेतलेली आहे. ही जाडी सौंफ आहे. आणि तर आपल्याला इथं 2 चमचे तिखट घ्यायचं आहे. मी इथे मुलांसाठी चिवडा बनवत आहे, त्यामुळे कमी तिखट घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही तिखटचं प्रमाण वाढवू शकता. 3 किंवा 3.5 चमचेसुद्धा तिखट तुम्ही घेऊ शकता. यामुळे चिवड्याचा कलर खूप छान आहे आणि चिवडा खूप छान लागतो. नंतर 1 चमचा साधं मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा काळं मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा चाट मसाला घ्यायचा आहे. चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. अर्धा चमचापेक्षाही कमी हिंग टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. नंतर हे सर्व मसाले मिक्सरमधून आपल्याला बारीक असे वाटून काढायचे आहे. बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मसाल्याची बारीक अशी पूड तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे. या मसाल्याचा संपूर्ण घरभर खरपूस असा वास पसरलेला आहे. नंतर एका भांड्यामध्ये हा मसाला आपण काढून घेणार आहोत. आता आपण चिवडा बनवायला घेऊ. त्यासाठी मी एका कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात एक अशा प्रकारची चाळणी ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर तुम्ही पीठ गाळायची चाळणी सुद्धा वापरू शकता. तर त्याने पण छान असा चिवडा तळला जाईल. नंतर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपल्याला चाळणीमध्ये टाकून तेलावर तळून घ्यायचे आहेत. तर अर्धा किलो चिवड्यासाठी 1 वाटी शेंगदाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित आहे. शेंगदाण्याचा कलर लाल होईपर्यंत 2 मिनिटं शेंगदाणे आपल्याला छान तळून काढायचे आहे. तर तुम्ही बघू शकता की शेंगदाण्याचा कलर लाल झालेला आहे. आता हे शेंगदाणे आपण काढून घेणार आहोत. त्यासाठी शेंगदाणे काढताना चाळणी अशी हलवून घे, म्हणजे शेंगदाण्यातलं तेल पूर्ण खाली कढाईमध्ये पडेल. नंतर हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. नंतर 1 वाटी फुटाण्याच्या डाळ्या सुद्धा आपण तेलावर तळून घेऊ. डाळ्या ह्या पहिलेच भाजलेल्या असतात, त्यामुळे याला तळण्यासाठी खूप कमी वेळ लागेल. अगदी 10 ते 15 सेकंदातच ह्या डाळ्या तळून तयार होतील. तुम्ही बघू शकता की डाळ्या पण छान तळून झालेल्या आहेत. ह्या डाळ्या सुद्धा आपण तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. नंतर इथे मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतले होते. हे काप सुद्धा आपल्याला तळणामधून काढून घ्यायचे आहेत. जवळपास 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला हे खोबरं लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की खोबऱ्याचे काप पण छान तळून झालेले आहेत. हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. नंतर अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. हे सुद्धा हलका गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. याला सुद्धा खूप कमी वेळ लागतो. काही सेकंदातच काजू तळल्या जातील. काजू पण आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. इथं अर्धी वाटी मी बदाम घेतलेले आहेत. बदाम सुद्धा लाल रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की बदाम पण तळून तयार झालेले आहेत. आता या बदामला सुद्धा आपण तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता इथे मी अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत. मनुके सुद्धा 10 ते 15 सेकंद आपल्याला छान असे फुगेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. खूप कमी वेळात मनुके तळल्या जातील. तर अशा प्रकारे मनुके सुद्धा आपण तळून घेतलेले आहेत. हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. नंतर 1 वाटी मी कढीपत्त्याचे पाणी घेतलेले आहेत. पाणी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत. ही पाणी सुद्धा आपल्याला तेलावर छान तळून घ्यायची आहेत. अगदी खरपूस होईपर्यंत कढीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे. नंतर कढीपत्त्याचं तेल सुद्धा निथळून काढू आणि हा कढीपत्ता सुद्धा जे आपण तळलेलं सामान आहे त्यामध्ये टाकून देणार आहोत. आता आपल्याला पोहे तळायला घ्यायचे आहेत. पोहे तळताना तेल एकदम कडकडीत गरम हवं आणि गॅस मध्यम आचेवर ठेवणार आहोत. आता आपण पोहे चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की पोहे चाळणीमध्ये टाकल्याबरोबर लगेचच छान असे फुललेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला 10 ते 15 सेकंद हे पोहे छान असे तळून घ्यायचे आहेत. खूप कमी वेळात हे पोहे तळले जातात.
नंतर पोह्यामधलं तेलसुद्धा आपल्याला झाराने छान नितळून काढायचं आहे. नंतरच आपण पोहे दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती छान पटकन असे पोहे तळल्या जातात. अशा प्रकारे सर्वच पोहे आपण तळून घेणार आहोत. पोहे पातळ असल्यामुळे हे पोहे पटकन तळल्या जातात. अशा प्रकारचा चिवडा जर केला तर पटकन बनवणं सोपी आहे. खूप कमी वेळात हा चिवडा तयार होतो. आपण सर्व इन्ग्रेडियंट्स पण अगदी पटकन भाजून घेतलेले आहेत आणि पोहे पण छान तळून घेतलेले आहेत. 10 ते 15 मिनिटातच हा पोहेचा चिवडा तयार होतो. खायलाही खूप छान आणि टेस्टी असा हा चिवडा लागतो. तर अशा प्रकारे हे पोहे सर्व मी तळून घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं गरम गरम पोह्यामध्येच मसाले टाकायचे नाही आहेत. सर्वात प्रथम पोहे आपल्याला अर्ध्या तासाचा डेका पेपरवर पसरून द्यायचे आहेत. अशा प्रकारे पेपरवर जर आपण पोहे पसरून दिले तर पेपर तेल ऑब्झर्व करेल आणि पोहे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. यामुळे चिवड्याला वास लागणार नाही. तर अशा प्रकारे अर्ध्या तासानंतर आपले पोहे थंड झालेले आहेत आणि तेलकटपणा पण पूर्णपणे निघून गेलेला आहे. नंतर जे आपण शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते पोह्यांमध्ये टाकून घेणार आहोत. आणि जो चिवड्याचा मसाला आपण तयार केलेला होता तो मसालासुद्धा आपल्याला थोडा थोडा या पोह्यांमध्ये टाकून द्यायचा आहे. पूर्ण टाकून द्यायचं नाही, थोडा थोडा टाकायचा आहे. नंतर हे पोहे आपल्याला मिनिटभर या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाला छान पोह्यांमध्ये मुरला गेला पाहिजे या प्रकारे पोहे आपण मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता जो मसाला थोडा शिल्लक राहिलेला होता तो मसाला पण इथे आपल्याला पूर्ण टाकून द्यायचा आहे. हे मी 2 चमचे पिठी साखर घेतली होती. पिठी साखरसुद्धा आपल्याला या पोह्यांमध्ये टाकायची आहे. पिठी साखर टाकल्यामुळे चिवड्याला छान अशी आंबट गोड चव येते. पिठी साखर अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकली तरी चालते. तर अशा प्रकारे हा चिवडा मसाल्यामध्ये छान असा मिक्स करायचा आहे. हाताने हा चिवडा मिक्स केला की पूर्णपणे सर्व एकणिक पोह्याला हा मसाला लागला जातो. त्यामुळे हाताने हा चिवडा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला खमंग आणि कुरकुरीत असा चिवडा तयार आहे. हा चिवडा महिनाभर सहज टिकतो. टेस्ट अशी की जणू हा मार्केटमधूनच चिवडा आणला आहे. एवढा छान हा चिवडा होतो, अगदी क्रिस्पी आणि क्रंची. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे मी टाकलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.